महारांनो, तू तुमच्या जिंदगानीवर असं जर कोण म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल? चीड येणार नाही, रक्त सळसळणार नाही. आणि महारांनो, तू तुमच्या जिंदगानीवर म्हणणारा एक वकील आणि त्याला काय उत्तर द्यायचे हे आपण पाहूया. नाव आहे ॲडव्होकेट राम राजेंद्र चव्हाण. म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आमचे दैवत आहेत, माझे दैवत आहेत आणि मी बाबासाहेबांचा अनुयायी आहो आणि हा महार समाजाला शिव्या देतो. म्हणजे बाबासाहेब बी महारच होते ना. हे बघा, सुप्रीम कोर्टाने 2024 मध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निकाल दिला होता म्हणते. आता सुप्रीम कोर्टाने हा निकाल कसा काय दिला होता? सुप्रीम कोर्टाला हा निकाल देता येत नाही हे तज्ज्ञ सांगतायत. आणि सुप्रीम कोर्टाला 341 मध्ये कुठलाही हस्तक्षेप करता येत नाही. आणि हा वकील म्हणतोय की वकील स्वतःला म्हणतो आणि सुप्रीम कोर्टाने निवाळा दिला म्हणते, निकाल दिला म्हणते. मग काय त्याचा काय कायद्यात बदल झाला काय? त्याचा काय निकाल दिला म्हणजे तो लागू झाला काय? सुप्रीम कोर्टाने तशा सूचना केल्या होत्या की राज्य पाहून घेईल, राज्य ठरवेल करायचं की नाही करायचा. हा अधिकार राज्याचा आहे, तो राज्याकडे दिला जाईल. मात्र तो अधिकार राज्याचा नाही, सुप्रीम कोर्टाचा सुद्धा नाही. 341 आणि 341(2) या दोन्ही कलमामध्ये हा अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेला नाही. लहुजी वस्ताद आयोग म्हणते, लहुजी वस्ताद साळवे आयोग जे या वकिलानं म्हटलं आहे, मुळात हा संवैधानिक आयोग नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं आहे. ॲडव्होकेट सदावर्ते सुद्धा म्हणतायत की तो आयोग हा अनुसूचित जातीचा नाही, तो सरकारी नाही, तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे त्या आयोगाचं मत ग्राह्य धरल्या जाईल काय? आता मातंग समाजासह 57 जातीने म्हणजे 58 जातीनं उपवर्गीकरणाचा लढा हा उभारलेला आहे म्हणते. आणि आंबेडकरी समाज, महार समाज, बौद्ध समाज, न बौद्ध समाज यांच्यासह 58 नाही, एवन मातंग समाज सुद्धा अशा 59 जातीचा उपवर्गीकरणाविरोधातला लढा हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आणि एकीकडे मातंग समाज म्हणजे हे जाणून बुजून 58 जातीचं त्यांच्याकडून आहेत असं जाणून बुजून दाखवून देणं आहे या वकिलाच्या माध्यमातून. लहुजी वस्ताद साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांच्यावर टीका ही कोणी केली आणि ह्या टीकेची सुरुवात कोणी केली याचं पहिले या वकिलाला भान नाही की याची सुरुवात कुठून झाली. यांनी कोणच सर्वात पहिले महामानव, परमपूज्य, संविधानकार, घटनाकार, तुम्हाला आरक्षण देणारा बापाचा बाप पर्यंत तुमचा समाज पोहोचला, तिथपर्यंत तुमचे लोक पोहोचले. त्या महामानवाचा अपमान केला. त्यावेळेस हे महाशय होते कुठे? स्वतःला वकील म्हणतायत, हे महाशय होते कुठे? बाबासाहेबांचं कार्य अखंड विश्वाला माहीत आहे. आम्ही लहुजी वस्ताद साळवेंना मानतो, मात्र त्यांचं कार्य बाबासाहेबा एवढं आहे का? अण्णाभाऊ साठेंनी फकीरा हे कादंबरी महामानवाला अर्पण केली, ते आम्ही मानतो, मात्र त्यांचं कार्य बाबासाहेबा एवढं आहे का? आणि त्यांना महापुरुषांना शिवीगाळ करणं आणि त्यांचा अवमान करणं याचं मी समर्थन करत नाही. मात्र महामानवाचा अवमान करणारे तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही काय म्हटलं वकील? त्यांचा समाचार घेतला का? आंबेडकरी समाजाला बाबासाहेबांनी ज्या समाजाला धर्मांतर दिलं, ज्या महार समाजाला ओळख करून दिली, बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि त्या बाबासाहेबाचं ऐकून बाबासाहेबाचं धर्मांतर बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या मार्गावर पथसंचालन करून चाललेला समाजाला म्हणते की तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का? आणि हा मातंग, हा वकील जो आहे, हा मातंग वकील यानं याच्या पिढीनं बाबासाहेबांचं ऐकलं नाही. हा मातंग समाजाचा आणि हा म्हणतोय की बा तुम्ही बाबासाहेबांचं ऐकत नाही, तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी ठरता का? खरे अनुयायी कोणाचे ते पहा. महारांनो, बौद्धाची समता कुठे गेली? बुद्धाची समता कुठे गेली? तुम्ही 22 प्रतिज्ञा पाळला का? हा बाबासाहेबांचा हा वकील आंबेडकरी समाजाला विचारतो, आंबेडकरी समाजाला सुनावतो की तुम्ही 22 प्रतिज्ञा पाळता. महारांनो म्हणते, माझं तुम्हाला ओपन आव्हान आहे. आता आव्हान कसं आहे? ओपन आव्हान. अरे भाऊ, तू काय ओपन आव्हान करशील? आम्ही आमच्या जे काही बाबासाहेबांनंतरच्या पिढ्या जे आहेत ना, हे बाबासाहेबांच्याच मार्गावर चालत आहेत. तुम्ही काय करताय? तुम्ही काय केलं आतापर्यंत बाबासाहेबांसाठी? काय केलं बाबासाहेबांच्या नावावर? 1-2 मातंग समाजाचा माणूस जो काही
जय भीम म्हणत विद्यापीठाच्या नामांतरासाठी जो शहीद झाला, त्या व्यक्तीचे वारसदार तुम्ही होऊ शकत नाही. तर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे तर दूरच राहिले तुमच्यापासून. त्या व्यक्तीचे वारसदार होऊ शकत नाही. तुम्ही त्यांचं नाव घेण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आहे. तुम्ही खोटे बौद्ध आहे. मग आंबेडकरी समाजाची चळवळीचे पाईक होऊ शकत नाही, तर वकील आंबेडकरी चळवळीचा पाईक कसा काय? मातंग समाजाचा वकील आणि महारांना अश्लील शिव्या देणारा, महारांना तुच्छ शिव्या देणारा हा वकील कसा? मातंग समाज खरं बाबासाहेबांना मानतो, म्हणून बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीमध्ये मातंग समाज सहभागी झाला. वकिला जरा भान ठेवून बोला. मातंग समाज बाबासाहेबांच्या चळवळीला मानतो आणि बौद्ध समाज, आंबेडकरी समाज जो ओरिजिनल आहे त्याला म्हणतो की तुम्ही मानत नाही. हे असे छक्केपंजे करणारे हे वकील. कोणी कोणाच्या आई बहिणीला शिव्या देणं, महापुरुषा अवमान करणं याचं समर्थन कोणीही करत नाही. मात्र पहिलेच म्हटलं मी, सुरुवात कुठून झाली? या वकिलांना पहिले याचा शोध घ्या की सुरुवात कुठून झाली, शिवीगाळ कोणी सुरू केली. आणि हो काय म्हटलं तू केला, तू तुमच्या जिंदगावर महारांनो. वकिलांना अशी भाषा वापरणं योग्य नाही. अखंड समाजाला तू शिव्या देत आहेस. महारांनो, तू तुमच्या जिंदगानीवर. आणि हा शब्द जर इकडून एखाद्या आंबेडकरी समाजानं मातंगाविषयी वापरला, मागाविषयी वापरला, तर तुमची सोशल मीडियावर पिलावळ किती वळवळ करताय. तर तुम्ही लढताय ना, हा असंवैधानिक लढा आहे. तसं लढा लढण्याचं स्वातंत्र्य आहे, लढा लढण्याचे अधिकार आहेत. मात्र असंवैधानिक लढा तुम्ही लढताय याकडे लक्ष द्या. म्हणून म्हणतो की 341 1 2 त्याच्यानंतर आणखी कोणते कलम आहेत काय, अबकड आहेत का त्यामध्ये? आणि सुप्रीम कोर्टाने हे एक सूचना केल्या होत्या. सुप्रीम कोर्टानं निकाल दिला नाही की तुम्ही कराच, आदेश सोडला नाही की तुम्ही कराच. गुणवंत सदावर्ते, ऍडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचं या विषयावर विश्लेषण सविस्तर एक वकील म्हणून ऐका. वारंवार म्हणत आहे की बौद्ध धर्मीयांनो, तुम्ही खरे बौद्ध आहेत का? बौद्धांना आरक्षण दिलं नाही म्हणते. बाबासाहेबांनी बौद्धांना आरक्षण दिलं नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायांना बौद्ध धर्म दिला आणि आमचे पूर्वज त्यामध्ये सहभागी झाले. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुमचं आरक्षण माझ्या पोटाच्या खिशात आहे. म्हणजे बाबासाहेबांनी तेव्हा तरतूद केलेली असेलच ना. आणि नंतर ते आरक्षण बौद्धांचं 37 नंबरचा जो कॉलम आहे अनुसूचित जातीचा, जे बौद्धांना सर्टिफिकेट मिळते, कास्ट सर्टिफिकेट, त्यात 37चा उल्लेख होतो. 37 नुसार हा महार, हा बौद्ध पूर्वीचा महार आहे. 37 नुसार हा अनुसूचित जातीसाठी पात्र आहे. पहिले कास्ट सर्टिफिकेट जाणून वाचून घ्या, जाणीव करून घ्या का जातीच्या दाखल्याची. आणि काय म्हणतोय पुढे की तुम्ही लायक नाही आहे, बौद्ध तुम्ही लायक नाही, अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये तुम्ही लायक नाही, तुम्ही घुसखोरी केली म्हणतो. आणि तत्कालीन प्रधानमंत्र्याला तुम्ही ब्लॅकमेल केलं, मागच्या दाराने केले, अशा प्रकारचं वक्तव्य या माणसाचं आहे. हिंदू धर्माची चाटुगिरी करणारा माणूस बाबासाहेबांच्या अनुयायांना असं जाहीरपणे हिणवतो आणि आपण सर्व गप्पा आहात. याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, संवैधानिक भाषेत या वकिलाला उत्तर द्यायला पाहिजेत. मात्र अद्यापही या वकिलाच्या संदर्भात माहिती पडलं मध्ये की या वकिलाने यानंतर माफी मागितल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता असं ऐकलं होतं. मात्र याची ही भाषा, हे संभाषण तुम्हाला कसं वाटलंय? तुम्ही कोण विरोध करणारा या देशातल्या जातीतला, या देशातल्या कोणत्या जातीचा माणूस विरोध करणारा कोण? एवढा अभ्यास आहे का तुमचा भाऊसाहेब? तुम्ही काय बोलताय? भावना भडकवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि याला जर उत्तर दिलं, तुमच्या भाषेत जर उत्तर द्यायचं म्हटलं तर खूप वाईट होईल आणि त्यामुळे तुमच्या भावना दुखवतील. बौद्धांना महार आणि विशेष म्हणजे महारांनो, तू तुमच्या जिंदगानीवर. आणि तुम्ही अनुसूचित जातीच्या लायकीचे नाही, तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी नाही. म्हणजे बौद्ध अनुसूचित जातीच्या लायकीचे नाही, म्हणजे बाबासाहेबांना जो धम्म दिला तो लायकीचा नाही. मग बाबासाहेबांना चॅलेंज करते का हा वकील? या वकिलाला चांगल्या प्रकारे संवैधानिक रीतीनं अनुयायांनी धडा शिकवावा एवढं सांगतो. आपण पाहत राहा IB7.